ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरीच्या घरी ईडीनं धाड टाकलेली आहे। ईडीच्या 10 ते 12 अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सध्या सुरू आहे। सकाळी साधारण 8:30च्या सुमारास ईडीचं पथक हे वायकर यांच्या घरी पोहोचलं। वायकर यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवर ईडीची छापेमारी सध्या सुरू आहे। यामध्ये त्यांच्या भागीदारांच्या घरांचाही समावेश आहे। जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याचं सुद्धा समजतंय। या धाडीमध्ये ईडीच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे सुद्धा आढळल्याचं कळतंय। सध्याची आत्ताच्या घड्याची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। रवींद्र वायकर जे ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यांच्या जोगेश्वरी इथल्या घरी आता ईडीनं धाड टाकलेली आहे। जवळपास 10 ते 12 अधिकारी यांच्याकडून ही झाडाझडती सुद्धा सुरू आहे। सकाळी 8:30 वाजल्यापासून ही चौकशी सुरू असल्याचं सुद्धा कळतंय। तर वायकर यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवरती ईडीची ही छापेमारी सध्या सुरू आहे। यामध्ये त्यांच्या भागीदारांच्या घरांचा सुद्धा समावेश आहे आणि जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याचं सुद्धा समजतंय। यावर शंभूराज देसाई नेमकं काय म्हणालेत पाहूयात। नाही, मला कल्पना नाही, पण ईडी ही स्वायत्त संस्था आहे। मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, त्यांच्याकडे ज्या काही तक्रारी प्राप्त होतात त्याच्या अनुषंगाने जर त्यांची खात्री पटली तर अधिक चौकशी करायसाठी ते अशा पद्धतीचं सर्च घेत असतात। त्यामुळं ईडीच्याकडनंच त्याच्यावर अधिकृत काय म्हणणं त्यांच्याकडनं येऊ शकतं। पण मला एवढंच म्हणायचं आहे, ईडी एक स्वायत्त संस्था आहे। घटनेनं कायद्यानं त्यांना स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे त्यांना असणाऱ्या अधिकारानुसार त्यांची कार्यवाही सुरू असेल। तर आपण मोठी बातमी सध्या पाहतोय। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीचा छापा पडलेला। ईडीचे सध्या 10 ते 12 अधिकारी वायकर यांच्या घरी दाखल झाल्याचं कळतंय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वायकर यांना जोगेश्वरीमध्ये 2 लाख चौरस फूट इतकी जागा मिळाली। बीएमसी सोबतच्या कराराचं उल्लंघन करत आरक्षित भूखंडावर आलिशान हॉटेल बांधण्याचा त्यांच्यावर आरोप आहे। महापालिकेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या हॉटेलची किंमत ही 500 कोटी असल्याचा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे। 14 सप्टेंबर रोजी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये यावर गुन्हा सुद्धा त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे। महापालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीच्या आधारे ही FIR सुद्धा दाखल करण्यात आल्याचं कळतंय। वायकरांपाठोपाठ त्यांच्या पत्नीविरोधात